आज बनवणार आहोत मस्त झणझणीत मटकीचा रस्सा। मटकी आधी अशी घोळून घ्यायची, म्हणजे त्याने काय होतं, जी कुचार मटकी आहे ती खाली राहील आणि चांगली मटकी वरती येईल। वरची मटकी काढून घ्यायची। हे बघा, चांगली मटकी काढून घेतली आहे आणि ही कुचार मटकी आता आपण ही टाकून द्यायची आहे। ही आपण स्वच्छ धुवून घेऊयात। मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मटकी आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। त्यात टाकायचा आहे कांदा। इथे एक छोटा कांदा घेतलाय। कांदा हलका गुलाबी झाला की त्यात टाकायची मटकी। चांगली परतून घ्यायची आहे। 2 मिनिटं परतून झालं यात टाकायचे टोमॅटो। थोडी हळद टाकायची आहे, मिक्स करायचं। यात टाकायचे पाणी, साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी। यात टाकायचं मीठ। आता ही मटकी मी कुकरला शिजवणार आहे, म्हणून मी कुकरच्या डब्यात ट्रान्सफर करून घेतली आहे। कुकरला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। जास्त शिट्ट्या केल्या तर गाळ होईल। 1 किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। त्यासाठी टाकले मी 2 चमचे तेल। त्यात टाकायचा आहे कांदा, उभा पातळ चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा लाल परतला की यात टाकायचं लसूण, अद्रक, आणि इथे मी 2 चमचे धने घेतले, धने टाकायचे। परतून घ्यायचंय। छान भाजले गेले। आता यात टाकायची आहे कोथिंबीर, ती सुद्धा थोडी भाजून घ्यायची। हे सगळं मिश्रण थंड करायचंय। इथे मी खोबरं घेतलंय, हे मी गॅसवरतीच भाजून घेतलेले। याचे पण तुकडे करून हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटायचं। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलंय। मटकी सुद्धा छान शिजली आहे। मी 2 शिट्ट्या केल्या होत्या। 1 किंवा 2 शिट्ट्यांमध्ये मटकी शिजते। कढईमध्ये घ्यायचे तेल, टाकायचं जिरं, कढीपत्ता, वाटून घेतलेला मसाला मिक्स करायचा। यात टाकायची मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, घरचा मसाला किंवा घाटी मसाला आपण म्हणतो तो, थोडीशी धने पावडर टाकायची। धने आपण वाटणात घेतले होते म्हणून एकदम थोडीशी टाकायची। थोडीशी हळद टाकायची, मटकी शिजताना हळद टाकली होती। छान परतून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकू। मिक्सरच्या भांड्यात जो मसाला राहिला होता तेच पाणी टाकते थोडंसं मी। याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। छान तेल सुटले आता यात टाकायची शिजवलेली मटकी, मिक्स करायचं। तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी मिक्स करायचं। आता टाकायचं मीठ। आपण मटकी शिजताना मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ ॲड करायचंय। मिक्स करायचंय आणि ह्याला उकळी येऊन द्यायची। छान उकळी फुटली आहे। आता गॅस कमी करूया आणि एक 7 ते 8 मिनिटं अशीच उकळून देऊयात। तयार झाला आपला मस्त झणझणीत मटकीचा रस्सा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।